तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट आलेलं आहे। त्याचप्रमाणे गावानुसार पात्र यादी देखील लागलेली आहे। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये 7 नवीन आलेले अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचे जाणून घेणार आहे। त्याचप्रमाणे गावनिहाय यादी कशी बघायची ते पण आपण जाणून घेणार आहोत। तर यामध्ये पहिली अपडेट आलेली आहे, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील खातं सुद्धा चालणार आहे। फक्त अट एकच आहे की त्या खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे। म्हणजे ज्यावेळी तुम्ही पोस्टात खातं काढण्यासाठी जाल त्यावेळेस आधार कार्ड तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे आणि त्या खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आधार कार्डनुसारच तुमचं त्या ठिकाणी खातं बनवलं जातं। त्याचप्रमाणे दुसरी अपडेट आहे, आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्वतः महिलेला हजर राहण्याची आवश्यकता नाही। पासपोर्ट साईजचा फोटो तुम्ही घेऊन त्या ठिकाणी गेला तरी तुमचा अर्ज भरता येणार आहे। त्याचप्रमाणे तिसरी अपडेट अशी आहे की एका महिलेने 2 वेळा अर्ज केला असेल तर असे डुप्लिकेट अर्ज काढले जाणार आहेत। अर्जदार महिलेचे 2 अर्ज आढळून आल्यास संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाणार नाही। हे अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। त्याचप्रमाणे चौथे अपडेट असा आहे, जर महिलांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तसेच इतर योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत असतील तर ती महिला जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत असेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे जर तुम्हाला आधी PMचे किंवा बाकी काही योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला पण लाभ मिळू शकतो। त्याचप्रमाणे पाचवी अपडेट असे, ज्या महिलांना PM किसान योजना, निराधार पेन्शन योजना, PM स्वानंदी योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अशा योजनांचा लाभ मिळत आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज न करता ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडीमध्ये अर्ज करायचा आहे। कारण या लाभार्थ्यांचा ऑनलाईन डाटा अगोदरच शासनाकडे आहे, त्यामुळे अशांनी फक्त ऑफलाईनच अर्ज करायचा आहे। त्याचप्रमाणे 6वी अपडेट अशी आहे, सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2 पद्धतीने अर्ज करता येतो। एकतर तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, या दोन्हीपैकी एकाच ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। म्हणजे ऑनलाईन जर केला असेल तर ऑफलाईन करायचं नाहीये आणि जर ऑफलाईन केला असेल तर ऑनलाईन करायचं नाही। ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे 7वी अपडेट अशी आहे, पात्र झालेल्या महिलांची गावनिहाय यादी लवकरच ग्रामपंचायतमध्ये, अंगणवाडीमध्ये, गाव चावडीवर लावली जाणार आहे। तसेच प्रत्येक शनिवारी पात्र महिलांची यादी गाव चावडीवर वाचन केली जाणार आहे। म्हणजे आता तुमच्या देखील गावाची यादी ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये, अंगणवाडीमध्ये या ठिकाणी लावण्यात येईल। त्याचप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक शनिवारी त्या यादीचं चावडी वाचन देखील केलं जाईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन अपडेटबद्दल तुम्हाला लगेचच माहिती मिळून जाईल। धन्यवाद।